एवमुक्त्वा तु पुरुषं मारीचो रावणं ततः गच्छावेत्य ब्रवीद्दीनो भयात् रात्रिं चर प्रभोः. भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत. रामचंद्र प्रभू दंडकारण्यात आलेले अगस्त्य ऋषींच्या सूचनेनुसार मार्गदर्शनानुसार ते तिथे राहिलेले. शूर्पणखा येते, तिची विटंबना होते, तिच्या दोन्ही भावांचा मृत्यू होतो. ती रावणाला जाऊन हे सगळं सांगते. जाताना मारीचाला बरोबर नेते आणि रामचंद्रांना सत्ता आणि स्त्री या दोन्हीचा लोभ निर्माण करून ती रामाच्या पत्नीला पळवून आणण्यासाठी उद्युक्त करते. ते आणावं याच्याकरता मारीचाची मदत घेणं रावणाला इष्ट वाटतं. मारीच हा मायावी आहे हे रावणाला माहिती आहे. मारीच पहिल्यांदा नाही म्हणून सांगतो, कारण रामाचं बल काय हे मारीचाने अनुभवलंय. तू जर रामाबरोबर युद्ध करशील, रामाला जर हे लक्षात आलं तर तुझं जीवित रक्षण होणार नाही, तुझा विनाश होईल. हे मारीचाने सांगितल्यानंतरही रावण त्याला थोडासा धाक दाखवून ते करायला भाग पाडतो आणि सुवर्ण मृगाचं रूप घेऊन मारीच श्रीरामांच्या आश्रमामध्ये यायला लागतो. तिथं आल्यानंतर अतिशय सुंदर असणारा तो मृग सीता मातोश्री पाहते. मुद्दाम मारीच मृगाच्या रूपामध्ये सीता मातोश्रींच्या डोळ्यासमोरून इकडून तिकडे फिरतो आणि त्या सुवर्ण मृगाकडे बघून सीता मातोश्रीच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण होतो. किंबहुना कुणाच्याही मनामध्ये मोह निर्माण व्हावा असंच रूप मारीचाने त्या मृगाचं घेतलेलं आहे. रामायणाने त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. त्याच्या शिंगाच्या वरती इंद्रनील मणी लावलेले होते. त्याच्या तोंडावरती पांढरे आणि काळे असे ठिपके होते. रक्तपद्मोत्पल मुख इंद्रनीलोत्पल श्रवहा. तोंडाचा रंग लाल, कमळासारखा लाल होता. रक्तपद्मोत्पल मुख, इंद्रनीलोत्पल श्रवहा. नीलकमलाप्रमाणे त्याचे कान चमकत होते. अतिशय सुंदर असा रंग त्याने सोन्यासारखा धारण केलेला. त्या हरणाचे जे खूर होते, खूर ते वैदुर्य मण्यासारखे होते. पाय अतिशय सडपातळ आणि त्याचं जे शेपूट होतं छोटस, ते इंद्रधनुष्यासारखं होतं. त्याचं एकूण शरीर कुणाच्याही मनामध्ये मोह निर्माण करावं अशा पद्धतीचं होतं. सीतेच्या मनामध्ये तो मोह निर्माण झाला. सीता मातोश्रीने रामचंद्र प्रभूंना त्या मृगाबद्दल काही बोलणं केलं. आपण असा मृग कधी बघितलेला नाही. आश्चर्य वाटलं. परंतु तो मृग जेव्हा तिने रामचंद्र प्रभूंना सांगितला, त्यानंतर रामचंद्र प्रभूंना असं वाटलं की आपण तो मृग बघावा.
म्हणून सीता मातोश्रीने बोलवल्यानंतर ते दोघे जाऊन रामचंद्र प्रभू गेले, लक्ष्मण गेले. त्याने बघितलं, लक्ष्मणाने मात्र मनामध्ये थोडा लक्ष्मणाला संशय आला. त्याला वाटलं की हा मृग इथला नाही आहे, जवळपासच्या अरण्यातला हा मृग नक्की नाही आहे. कारण मी रोज काही फळं तोडायला जातो, फुलं तोडायला जातो, इकडे तिकडे फिरतो, कधीतरी मला हा इथे दिसायला हवा होता. अचानक एखादा नवीन मृग येतो, हरिण येतं आणि एखाद्याच्या जवळपास घुटमळायला लागतं. असं हरणाच्या बाबतीत कधी होत नाही, पण या हरणाच्या बाबतीत होत असेल तर ह्याच्यामध्ये मला काहीतरी गोंधळ दिसतो. मृगो हि एवं विधो रत्न विचित्रो नास्ति राघव जगत्याम जगतीनाथ मायैषा नाही संशय. लक्ष्मण रामचंद्र प्रभूंना म्हणतो, देवा, या सगळ्या पृथ्वीच्या पाठीवरती अशा विचित्र रंगाचा मृग आपण कधी ऐकलेला नाही, कधी पाहिलेला नाही. ज्या अर्थी हा आपल्याला इथं दिसतो आहे याच्यामध्ये नक्की माया आहे. लक्ष्मणांनी समजावून सांगितलं, पण सीता मातोश्रींनी सांगितलं नाही म्हणे, हा मृग कसाही जरी असला तरी दिसायला अतिशय सुरेख आहे, हा मृग आपल्याला हवा. रामचंद्र प्रभूंना तिने सांगितलं, मला हा मृग तुम्ही आणून द्या. रामचंद्र प्रभूंनाही वाटलं, चला ठीक आहे. तसंही लग्न झाल्यापासून आपण बायकोची काही इच्छा पूर्ण केलेली नाहीच आहे. लग्न करून घरी आलो, राज्याभिषेकाला ती माझ्या बाजूला बसणार होती, ते सगळं बिघडून गेलं. तिथून मला वनवास मिळाला म्हणून वनवासात माझ्या बरोबर आली. कुठल्या आसनावर तिला बसायला नीट मिळालं नाही, गवताच्या गादीवर आसनावर बसावं लागलं. मी ना तिला चांगले काही दागिने घेऊन देऊ शकलो, ना तिला काही चांगल्या साड्या घेऊन देऊ शकलो, ना तिचं काही कोड कौतुक झालं, काहीच माझ्याकडून झालं नाही. आता ही स्वतःहून जर काही मागत असेल तर तेवढं तरी आपण द्यावं ना. लक्ष्मणाचं बघणं हे थोडं तटस्थ आहे. रामचंद्र प्रभूंचं बोलणं किंवा रामचंद्र प्रभूंचं बघणं हे थोडंसं नाही म्हटलं तरी सोपाधिक भ्रमाचं आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, लक्ष्मणा ठीक आहे, जर आपल्याला हा मृग मिळाला तर आपल्याकडे हा राहील, अयोध्येचं वैभव म्हणून आपल्याकडे हा राहील, आपल्याला तो आणायला काही हरकत नाही. आणि लक्ष्मणा तू जर म्हणतो आहेस, सीता मला म्हणते, रामचंद्र प्रभूंचे युक्तिवाद बघा आपण. सीता मला म्हणते हा मृग मला तुम्ही आणून द्या, आणि तू म्हणतोस हा मृग नाही, ही माया आहे, कुणीतरी मायावी राक्षस आहे हा, असं तू म्हणतोयस ना. हो देवा, सीता मला हा मृग आणून द्या म्हणते ना, मला आणून द्या, मला त्याच्यापासून काही बनवायचं आहे. मी अशा पद्धतीचे वस्त्र परिधान करून गेले तर अयोध्येमध्ये माझं किती कौतुक होईल, कौसल्या मातेला किती आनंद होईल, असं मला बघितल्यानंतर उर्मिलेला श्रुतकीर्तीला किती बरं वाटेल, असं ती म्हणते ना. म्हणते. रामचंद्र प्रभू म्हणतात, सीता ज्या पद्धतीनं बोलते आणि तू ज्या पद्धतीनं बोलतोस, या दोघांच्याही म्हणण्याचा विचार केला तरी मला त्या मृगाला मारणं आवश्यक आहे की नाही. सीता म्हणते मला तो मृग आणून द्या, मला त्याच्यापासून काही बनवायचं आहे, तरी मला त्याला मारावं लागेल. आणि तू म्हणतोस की बाबा हा मृग खरा नाही, हा मायावी राक्षस आहे, तरी त्याला मारावंच लागणार आहे. जर तो मायावी आहे तो मेलाच पाहिजे. तू म्हणतोस त्यानुसार चाललं तरी त्याला मारणं आहे, आणि सीता म्हणते त्या दृष्टीने जरी चाललं तरी त्याला मारणं आहे. मग काय चिंता आहे. रामचंद्र प्रभूंना वाटलं की दोन्ही बाजूने आपल्यावर हे जर जबाबदारी येते तर याला मारलं पाहिजे. रामचंद्र प्रभू त्याच्या मागे गेले. अर्थात मारीचाने ठरवल्याप्रमाणे तो पुढे पळत निघाला, रामचंद्र प्रभू मागे आहेत. असं करत करत रामचंद्र प्रभूंना त्याला दूर न्यायचं होतं. रामचंद्र प्रभूंनी जाताना लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, सीतेच्या इच्छेनुसार मी त्याला मारून आणलं, प्रश्न मिटला. एक मृगच असेल तर मृगया करणं मला अवघड नाही,
पण तू म्हणतोस तसा हा जर कोणी मायावी राक्षस असेल तर एक लक्षात घे, मी तिकडे गेल्यानंतर वाटेल ते झालं तरी सीतेला एकटं टाकून तू यायचं नाहीयेस कुठल्याही प्रसंगामध्ये. लक्ष्मणाला आज्ञा करून रामचंद्र प्रभू तिथून निघाले, त्याच्या मागे गेले. त्यांनी त्यांना झुलवत झुलवत बऱ्यापैकी लांब नेलं. लक्ष्मण मात्र तिथं थांबून राहिले. आता रामचंद्र प्रभूंना किती लांब नेणार, किती त्यांना फसवणार. एक क्षण असा आला, रामचंद्र प्रभूंनी बाण काढला, त्याला मारलं. तो मृग खाली पडला आणि पडल्यानंतर त्याने रामचंद्र प्रभूंच्या आवाजामध्ये लक्ष्मण आणि सीतेला हाका मारायला सुरुवात केली. लक्ष्मणाला धाव, लक्ष्मणा धाव. रामाच्या आवाजामध्ये तो बोलायला लागला. मारीचच आहे, मायावीच आहे. सीतेच्या नावाने आरडाओरडा सुरू झाला. सीते ये, मी मरायला लागलो, लक्ष्मणा धाव, असा आरडाओरडा त्याचा सुरू झाला. हा सीते लक्ष्मणाच्या इति, असा आरडाओरडा सुरू झाल्यानंतर ते शब्द सीतेच्या कानावरती पडले. सीतेने सांगितलं, म्हणे ह्यांचा आवाज येतोय, जर तो खरंच कोणी मायावी असेल तर त्यांना संकट तर आलं नसेल ना, त्यांनी यांना काही त्रास तरी दिलेला नसेल ना. नाही म्हणे. तिने लक्ष्मणाला सांगितलं, तुम्ही जा आणि काय झालंय ते एकदा बघा, माझ्या जीवाला आता विनाकारण चिंता लागून राहिलेली आहे. लक्ष्मणाने तिला सांगितलं, वहिनी तुम्ही चिंता करू नका, रामचंद्र प्रभूंना पराजित करणारा एकही वीर अजून जन्माला आलेला नाही. हा मायावी राक्षस असला तरी तो दादांना काही धक्का लावू शकणार नाही. आतापर्यंत ज्या पद्धतीनं दादांनी अनेक राक्षसांना मारलेलं आहे त्यावरून त्यांच्या सामर्थ्यावरचा विश्वास तुमचा दृढ झाला पाहिजे. एक हरिण काय करणार आहे, हरिणाच्या रूपात आलेला एक राक्षस काय करणार आहे. अरे 14,000 राक्षस एका वेळेला चालून आले तर दादांनी मागे पुढे पाहिलं नाही. त्यांना पराजित करण्याचं सामर्थ्य ना खरामध्ये होतं, ना दूषणामध्ये होतं, ना 14,000 सेनेमध्ये होतं. तुम्ही चिंता करू नका, असं काही झालं नसेल. सीता मातोश्री म्हणते, नाही, मला त्यांचा आवाज आहे, माझे कान फसणार नाहीत, तुम्ही जा, तुम्ही जा. लक्ष्मणाने सांगितलं, नाही, मी जाऊ शकत नाही. गेले नाहीत. सीता मातोश्री रागावली. क्षुभिता जनकात्मजा, क्षुभिता, रागावली, क्षोभ उत्पन्न झाला. आणि मग ती लक्ष्मणाला नाही नाही ते बोलली, नाही नाही ते बोलली. तुम्ही मित्राच्या रूपातले रामाचे शत्रू आहात. वरून फक्त रामाबरोबर भावाचं नातं तुम्ही बोलून दाखवता, वरवर त्याच्याबरोबर गोडगोड बोलताना आतून मात्र तुमच्या मनामध्ये कपट दिसतं. मला कशाची अपेक्षा आहे तुम्हाला? माझा नवरा इथं कुठेतरी त्याचं काहीतरी वाटोळं व्हावं, वाईट व्हावं, नंतर अयोध्येचं राज्य तुम्हाला मिळावं अशी तुम्हाला अपेक्षा आहे का? का रामाच्या माघारी तुम्हाला माझी अपेक्षा आहे? ज्या लक्ष्मणाने सीतेच्या अंगावरचं वस्त्र बाजूला झालं तरी तिच्याकडे दृष्टी टाकली नव्हती, त्याच्याबद्दल सीता मातोश्री हे बोलते. नुकताच घडलेला प्रसंग आहे. लक्ष्मणाची निरीच्छ वृत्ती, लक्ष्मणाचा या दोघांबद्दलही असलेला श्रद्धाभाव, आदरभाव याचा अनेक वेळेला प्रत्यय येऊन सुद्धा सीता मातोश्री ऐकायला तयार नाही. अर्थात याच्यात सीतेचा दोष आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपला पती संकटात आहे हे कळल्यानंतर कोणत्या स्त्रीला असं वाटणार नाही, मी सांगते याला जा म्हणून हा जात नाहीये, याचा अर्थ याच्या मनामध्ये काहीतरी काळं बेरं असलं पाहिजे. लक्ष्मणाने समजावून सांगितलं, वहिनी असं नाहीये. रामचंद्र प्रभू हे कुणाकडूनही पराजित होणारं तत्व नाहीये. ते त्या हरणाला मारून लवकर येतील, तुम्ही चिंता करू नका. आणि आल्यानंतर ते बघा, तुम्हाला मी म्हणतो तसंच ते सांगतील की तो हरिण वगैरे काही नव्हता, ही सगळी खोटी कोणीतरी माया केली, मी त्या राक्षसाला मारून आलो, असंच ते तुम्हाला सांगतील. तुम्ही चिंता करू नका.
एखाद्या हरणाला मारणं, एखाद्या राक्षसाला मारणं रामचंद्र प्रभूंना अगदी सहज आहे. जसं जसं लक्ष्मण सीता मातोश्रींना समजवायला लागले तसं तसं सीतेचा पारा अधिकाधिक चढायला लागला. अनार्य, अकरुणारंभ, नृशंस, कुलपासन, अहम तव प्रियम मन्ये रामस्य व्यसनम महत्, रामस्य वसनम दृष्ट्वा तनैतानि प्रभाषसे. सीता मातोश्री म्हणते, हे अनार्या, निर्दयी माणसा, आमच्या कुळाला लागलेला कलंक असतो. लक्ष्मणाला बोलते सीता मातोश्री, मला तुझं अंतःकरण काय आहे ते नीट ओळखता येतं. तुझ्या मनात काय विकल्प चाललेत हे मला लक्षात येतं. तुझ्या अंतःकरणामध्ये लोभ निर्माण झालाय. चांगल्या लोकांमध्ये वाईट लोक लपून राहतात, हा नियम पुन्हा एकदा तू सिद्ध केलायस. तुझं हे वागणं बरोबर नाही. सुदुष्टस्वम, तू दुष्ट आहेस, अत्यंत दुष्ट आहेस. मला प्राप्त करून घेण्याकरता तू रामाला एकटं सोडून देतोयस आणि माझ्या प्राप्तीची अपेक्षा ठेवूनच आमच्या मागे 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 तू आलेला आहेस. आणि बोलताना ती पुढं असं बोलते, मम हेतोह प्रतिच्छन्नः प्रयुक्तो भरतेन वा. मला तर असं वाटतं की कदाचित आमच्या दोघांचा काटा काढावा किंवा रामाचा काटा काढून मला अबला बनवावं, हा डाव भरताचा आणि तुझा मिळू नये आणि म्हणून भरतानीच तुला पाठवलं. सीता मातोश्री वाटेल तसं बोलली. लक्ष्मणाने विरोध केला नाही, शांत चित्ताने सगळं ऐकून घेतलं. आणि लक्ष्मणाला तिने सांगितलं, मी तुला आज्ञा करते, तू मला वहिनी मानतोस ना, आईसारखी मानतोस ना, मोठ्या भावाची बायको आईसारखी म्हणतोस ना, मग मी तुला आज्ञा करते, तू जा तिकडं. लक्ष्मणाने सांगितलं, खरोखर तुम्ही माझी माता आहात, माझ्या मनात यत्किंचित संदेह नाही. तुम्ही मला आज्ञा केली ती मी पाळायला पाहिजे. तुम्ही केलेल्या एरवी कोणत्याही केलेल्या आज्ञा आतापर्यंत मी कानाआड डोळ्याआड केलेल्या नाहीयेत. आणि इथून पुढेही तुमची आज्ञा पाळणं हाच माझ्या जीविताचा हेतू आहे. माझ्या जगण्याचा तो आधार आहे. तुमच्या दोघांच्या आज्ञेमध्ये राहणं हीच माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. परंतु तरी सुद्धा आत्ता मी जाणार नाही तुमच्या आज्ञेने, कारण तुम्ही मला आज्ञा करताय जा म्हणून, आणि दादा मला आज्ञा करून गेले येऊ नको म्हणून. वाटेल ते झालं तरी जायचं नाही हिला सोडून, असं दादानी मला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला मानतो याच्याबद्दल वाद नाही, आई सारखंच मानतो, तुम्ही माझी आईच आहात याच्याबद्दलही वाद नाही. पण माझं प्रेम जर म्हणाल तर दादावर काकणभर जास्त आहे. त्यामुळे तुमची आज्ञा मी पाळीन, पण दादाच्या तुमच्या आज्ञेमध्ये जर विरोध येत असेल तर मी दादाची आज्ञा पाळीन, तुमची पाळणार नाही. मी जाणार नाही असं जेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, कटाक्षाने जाणार नाही हे जेव्हा सांगितलं, त्यावेळेला मात्र सीतेने शेवटचा उपाय केला. सीतेने सांगितलं, आता जर तुम्ही गेला नाहीत तर मी स्वतःला जाळून घेईन. म्हणून तिने लाकडं गोळा करायला सुरुवातच केली. रामायणाने म्हटलंय, काटक्या गोळा करायला सुरुवात केली, लाकडं गोळा करायला सुरुवात केली. लक्ष्मणाचा नाईलाज झाला. लक्ष्मणाने सांगितलं, ठीक आहे वहिनी, तुम्ही म्हणता तर मी जाईन. आता तुम्ही फारच अटीतटीचं बोलताय, मी स्वतःला जाळून घेईन असं तुम्ही म्हणताय. तुम्ही म्हणत असाल तर मी नक्की जाईन. त्यावेळेला लक्ष्मणाने एक सिद्धांत सांगितला. वाल्मिकी ऋषींनी लक्ष्मणाच्या तोंडामध्ये तो सिद्धांत घातला. पण हे जे लक्ष्मणाचं बोलणं आहे ना, हे बोलणं मानवी वृत्तीमधून, विशेषतः स्त्री वृत्तीमधून त्याची स्वभावाची अभिव्यक्ती कशी होते हे सांगणारं बोलणं आहे. लक्ष्मणाने सांगितलं, वाक्यम अप्रतिरूपम तू न चित्रम स्त्रीषु मैथिली स्वभावस्त्वेष नारीणाम येषु लोकेषु दृश्यते. अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही पद्धतीची भाषा काळाचा मध्ये व्यवच्छेद न ठेवता स्त्रिया बोलू शकतात, याच्यात मला आश्चर्य वाटत नाही. क्षणात अनुकूल आणि क्षणात दुसऱ्या क्षणी स्त्रिया प्रतिकूल बोलू शकतात, मला आश्चर्य वाटत नाही याचं.
कारण संसारामध्ये सगळीकडेच अशा पद्धतीचा स्त्रीचा स्वभाव दिसून येतो. प्रायः स्त्रिया कशा असतात, साधारणपणाने, हा नियम सगळ्या स्त्रियांना लावता येत नाही, पण साधारणपणाने स्त्रिया कशा असतात याचं चिंतन लक्ष्मणाने सीतेच्या समोर मांडताना म्हटलंय, विमुक्त धर्मः चपलः तीक्ष्णः भेदकरः स्त्रियः न सहे हीदृशम वाक्यम वैदेही जनकात्मजे. विनय वगैरे धर्माला सोडून बहुतेक स्त्रिया असतात, चंचल असतात, कठोर असतात, आणि बोलताना एक वाक्य त्यांनी बोलणं केलंय, भेदकराः स्त्रियः. घरामध्ये सगळं चांगलं चाललेलं असताना घरातल्या वाटण्या करण्याकरता कोणी कारण ठरत असेल तर प्रायः स्त्रियाच त्याला कारण ठरत असतात, असं लक्ष्मणाचं म्हणणं आहे. मी पुन्हा एकदा ह्याच्यात माझं काही नाही, मी श्लोक म्हणून वाचून दाखवलाय, हे माझं म्हणणं नाही, लक्ष्मणाचं म्हणणं आहे. घराघरामध्ये जो भेद निर्माण होतो त्या भेदाला कारण सर्वसाधारणपणाने जर बघितलं तर स्त्रिया हेच त्याचं कारण असतं. तुम्ही दादामध्ये माझ्यामध्ये फूट टाकता आहात का, फूट घालता आहात का, ठीक आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी इथून जाईन, माझं काही म्हणणं नाही. परंतु जाताना मी सगळ्यांना आकाशाकडे तोंड करून सांगतोय, उपश्रण्वन्तु मे सर्वे साक्षिणहि वनेचरः. या रानामध्ये, या अरण्यामध्ये राहणारे सगळे वनचर हे माझ्या बोलण्याचे साक्षी आहेत. न्यायवादी यथा वाक्यम उक्तोहम पुरुषम त्वया. माझ्या मुखातून जी न्यायपूर्ण गोष्ट बाहेर पडते त्या न्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही मला कठोर बोलता आहात. धिक्त्वाम अद्य विनश्यन्ति यन्मामेवं विशंक्यसे. वहिनी, मी तुमच्या बुद्धीचा धिक्कार करतो. आज तुमची बुद्धी कुठे गेली मला माहिती नाही, पण माझ्याबद्दल तुम्ही शंका घेत आहात. धिक्त्वाम अद्य विनश्यन्ति. तुमची बुद्धी आज नष्ट झाली, वाटेल ते तुम्ही बोललात, स्वतःला जाळून घेण्यापर्यंतची तुम्ही भाषा केली. मी धिक्कार करतो. मी माझ्या मोठ्या भावाची आज्ञा पालन करण्यामध्ये तत्पर आहे. मी त्यांचा दास आहे, मी त्यांचा सेवक आहे. पण केवळ माझ्या मोठ्या भावाची बायको म्हणून तुम्ही घेतलेल्या शंका मी ऐकून घेतल्या आहेत, अन्यथा माझ्यावरच्या अशा शंका मी कुणाकडून ऐकून घेतल्या नसत्या. ठीक आहे, तुम्ही म्हणतात मी गेलं पाहिजे, रामचंद्र प्रभू जिकडे गेलेले तिकडे मी जातो. स्वस्ति ते स्तुवरानने, तुमचं कल्याण असो, मी निघतो. या अरण्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या वनचर देवता तुमचं रक्षण करोत, तुमचं कल्याण करोत. निमित्तानि हि घोराणी यानी प्रादुर्भवन्ति मे अपित्वाम सह रामेण पश्येयम पुनरागतः. माझी एकच इच्छा आहे, एकच प्रार्थना आहे या अरण्यामध्ये राहणाऱ्या देवतांना, की त्यांनी तुमचं संरक्षण करावं. आणि माझी एकच इच्छा आहे की ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना मी घेऊन येईन त्यावेळेला तुमचं दर्शन व्हावं, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही मला ज्या पद्धतीनं बोललात ते बोलणं प्रशस्त नाही, कुळाला शोभणारं नाही, माझ्यावर शंका घेणं उचित नाही. तरी ज्या अर्थी आत्ता तुमची बुद्धी मला तिकडे जायला सांगते त्या अर्थी काहीतरी अघटित होणार आहे. म्हणून माझी देवतांना एवढीच विनंती आहे की रामाबरोबर मी जेव्हा पुन्हा इथं येईन त्यावेळेला माझी वहिनी मला अशीच दिसली पाहिजे. भाकीतच आहे एका अर्थात, अशी ही दिसणार नाही अशी शंका लक्ष्मणाच्या अंतःकरणात आहेच आहे. अपित्वाम सह रामेण पश्येयम पुनरागतः. रामाबरोबर मी परत येईन त्यावेळेला मी तुम्हाला असंच पाहावं, एवढीच माझी इच्छा आहे. लक्ष्मणाने असं बोलणं केल्याबरोबर सीता मातोश्री रडायला लागली. आणि त्यांना उत्तर देताना सीता मातोश्री पुढे त्यांना असं म्हणते, लक्ष्मणा, तुला हे लक्षात आलं पाहिजे की रामाविना मी जगू शकत नाही. मी गंगेत प्राण देईन, मी स्वतःला जाळून घेईन, मी वाटेल ते करीन, पर्वतावर चढून तिथून उडी मारून माझा जीव देईन, नाहीतर विषपान करून माझा जीव देईन.
जळत्या आगीमध्ये मी प्रवेश करेन, पण रामचंद्र प्रभूंशिवाय दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा विचार मी करू शकत नाही. सीता मातोश्री असं बोलली. याचं लक्ष्मणाला अधिक जास्त दुःख झालं. लक्ष्मण लवकर जात नाहीत हे बघितल्यानंतर सीता मातोश्री छाती पिटून घ्यायला लागली. सीता मातोश्रींची ती आर्तता बघितल्यानंतर लक्ष्मणांनी त्यांना शांत केलं. लक्ष्मणाने सांगितलं, ठीक आहे मी निघतो, पण एक लक्षात घ्या, जाताना लक्ष्मणाने काही उपदेश केलाय. वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मणाने काही रेषा मारल्याचा उल्लेख येत नाही. इथून जाताना मी अशी काही एक रेषा मारली आहे आणि मग त्या रेषेच्या बाहेर तुम्ही येऊ नका वगैरे असं वाल्मिकी रामायणात नाही, इतर रामायणामध्ये आहे. त्याचाही विचार करण्यासारखा आहे. लक्ष्मणाने सांगितलं, एक लक्षात घ्या, मी इथून गेल्यानंतर एखादा वनचर, एखादा कीटक, एखादा मनुष्य, एखादा तपस्वी, एखादा साधक, एखादा ऋषी, कोणीही कोणत्याही रूपामध्ये आपल्या पर्णकुटीजवळ आलं, तुम्ही त्याच्याशी बोलायचं नाही, तुम्ही त्याला आत घ्यायचं नाही आणि तुम्ही त्याला काही देण्याचा विचार करायचा नाही. एवढं लक्षात ठेवा. माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आता एका अर्थानं लक्ष्मणाने हे बोलणं ही एका अर्थानं बोलून मारलेली रेषाच आहे ना, मर्यादाच आहे. त्याचे अर्थ नंतर काय झाले हा प्रश्न वेगळा, पण लक्ष्मणाने मर्यादा घालून दिली. लक्ष्मण रेखा म्हणजे काय, एका अर्थाने ती मर्यादाच आहे. या रेषेच्या बाहेर तुम्ही यायचं नाही. किंवा नियम बोलून जरी लक्ष्मण गेले असले तरी सुद्धा ती त्यांनी सांगितलेली एक वाचिक रेखाच आहे की तुम्ही कुणाला आत घ्यायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही. मग तो तपस्वी असला काय, साधू असला काय, प्राणी असला काय, किंवा कीटक असला काय, राक्षस असला काय, कुणालाही तुम्ही आत घ्यायचं नाही. हे बोलणं म्हणजे एका अर्थाने रेषाच आहे. आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या बहुतांश संकटांचं मूळ कारण हेच असतं की आपण आपल्या मर्यादा उल्लंघून पुढे जात असतो. माझ्या जीवनावर संकट येण्याचं काय कारण आहे? माझी मर्यादा ओलांडून मी पुढे गेलोय. दुपारी जेवण झालं, पोट दुखायला लागलं, म्हणजे मी माझी मर्यादा ओलांडून 4 लाडू जास्त खाल्ले, असाच त्याचा अर्थ होतो की नाही? मी खूप धावपळ करत गेलो, माझी छाती धाप लागली मला आणि माझं बीपी वाढलं, म्हणजे काय? मी एवढं धावणं माझ्या शरीराच्या मर्यादेच्या बाहेरचं झालं, म्हणून मला त्रास झाला. आपण या गोष्टीचा विचार करून बघा. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या बहुतांश संकटांचं कारण हेच असतं की आपण आपल्या त्या मर्यादा ओलांडून पुढे जात असतो. आपण आपल्या मर्यादा ओलांडायच्या नाही. लक्ष्मणाने हे सीतेला दाखवलं, जगाला दाखवलं. मी पुन्हाही आपल्याला सांगतो, रामायणातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही बारकाईनं अभ्यासली तर त्या व्यक्तिरेखेच्या जागी आपल्याला तिथं ठेवता येऊ शकतं आणि तरीही रामायण आपल्याला पाहता येतं. आपण सीतेच्या जागी उभं राहून विचार करा, आपण लक्ष्मणाच्या जागी उभं राहून विचार करा. लक्ष्मणाने सांगितलं, काय वाटेल ते झालं तरी करायचं नाही. झालं. लक्ष्मण तिथून निघून गेले. रावणाला संधी मिळाली आणि रावण भगव्या कपड्यांमध्ये सीता मातोश्रींच्या दारात आला. रामायणाने फार चांगलं वर्णन केलंय, फार बारीक बोलतं वाल्मिकी रामायण. कोणत्या रूपामध्ये आला? अभिचक्राम वैदेहीम, परिव्राजक रूपधृक, परिव्राजकाच्या म्हणजे संन्यासाच्या वेशामध्ये तो आला. पण त्याचा संन्यासाचा वेश कसा होता हे सांगताना रामायण जे बोलतं त्याच्यात बारकावा आहे, त्याच्यात तथ्य आहे. तो आला तिथे भगवे वस्त्र परिधान करून आला. रामायण म्हणतं, श्लक्ष्ण काशाय संवितः शिखी छत्री उपानही. अर्थ काय होतात ते सांगतो.
श्लष्ण काषाय संवितः, त्याने जे भगवी वस्त्र परिधान केलेली होती ती श्लष्ण म्हणजे चमकदार होती. जो खरा संन्याशी असतो त्याच्या अंगावरचे भगवे कपडे कधी चमकीचे नसतात, असे चमकत नसतात. त्याचा भगवा कपडा, संन्याशाच्या अंगावरचा भगवा कपडा तो गेरून रंगवलेला असला पाहिजे, आणि गेरूनी रंगवलेला कपडा कधी चमकत नाही. संन्याशाला चमकीचे कपडे घालायला परवानगी देत नाही शास्त्र. मी पूर्वीचं बोलतोय, जुनं. आपण पहा, खरे संन्याशी आपण पहा, आचार्यांची कितीतरी, आजही पीठाधीश आचार्यांची मूर्ती आपण पाहिली तर त्यांच्या अंगावरचे कपडे असे चमकीचे भगवे नसतात, चमकत नाहीत ते कपडे. संन्याशाने असे चमकणारे कपडे घालायचे, भगवे असले तरी. ते पुन्हा पुन्हा त्याला रंग देऊ नये म्हणून भगव्या रंगाचेच कपडे आणले जातात, टेरिकॉटचे वगैरे, अंगावर घातले जातात. शास्त्र परवानगी देत नाही त्याला. संन्याशाने हे करायचं नाही. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी किती बारकाईनं बघितलंय बघा या घटनेकडे. एकूण रामचरित्राकडे वाल्मिकी ऋषी किती बारकाईनं बघतात. रावण अशा चमकणाऱ्या भगव्या कपड्यांमध्ये आला. बरं, तसा आला तो आला, शिखी छत्री उपानही, त्याला शेंडी आहे, त्याने डोक्यावर छत्री धारण केलेली आहे आणि त्याच्या पायात चपला आहेत. उपानही, पायात त्याच्या चपला आहेत. संन्याशाला चप्पल वापरायला परवानगी नाही, संन्याशाला छत्री धरायला परवानगी नाही, संन्याशाने शेंडी ठेवायची नाही. शिखासूत्र त्याग केल्याशिवाय तो संन्याशी होईल कसा? पण रावण आला तो अशा वेशात आला. श्लष्ण काषाय संवितः शिखी छत्री उपानहि वामे चांसे अवसज्जाथ शुभे यष्टी कमंडलू. डाव्या हातामध्ये खांद्यावर त्यांनी दंड ठेवलेला होता. हातामध्ये कमंडलू, त्याच्यातच कमंडलू घेतलेला होता. असा तो रावण सीता मातोश्रींच्या जवळ आला, ज्या वेळेला दोघेही नव्हते. सीता एकटी घरामध्ये, आणि त्यांनी त्या सीता मातोश्रींशी बोलायला प्रारंभ केला. लक्ष्मणाने सांगितलं होतं कुणालाही जवळ येऊ द्यायचं नाही. रावण आला, मर्यादा गेली. बोलायला सुरुवात केली. कोण आहेस तू? इतकी सुंदर आहेस, या अरण्यामध्ये एकटी काय करतेस? अरे तुझं रूप म्हणजे काही सामान्य रूप आहे? तू कोणी परी आहेस का स्वर्गातली एखादी अप्सरा आहेस? एकटी इथं राहतेस? अगं हे अरण्य आहे. तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीनं तुझी कातडी बघ, तुझे डोळे बघ, तुझे हात बघ. त्यांनी सीतेच्या अंग प्रत्यंगाचं वर्णन केलंय. आणि रामायण म्हणतं स्त्री ही नेहमी केलेल्या स्तुतीला भाळते. आणि त्यातही रामायणाचं म्हणणं काय ते सांगतो. आणि त्यातही परपुरुषाने जर तिचं कौतुक केलं तर तिला त्याचं जास्त गोड वाटतं, जास्त कौतुक वाटतं, जास्त कौतुक वाटतं. आपलं कौतुक व्हावं तिला वाटतं, पण नवऱ्याने कौतुक केलं तर तिला त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ दिसतो. पण परपुरुषाने कौतुक केलं की त्याला खरं मानते. दुसऱ्यानं केलेलं कौतुक खरं मानण्याचा स्त्रीचा स्वभाव. महाभारताने एके ठिकाणी म्हणलंय अब्रुवन कस्यचित निंदाम आत्मपूजाम. या जगतामध्ये कोणीही आत्तापर्यंत दुसऱ्यांची निंदा आणि स्वतःची प्रसिद्धी करूनच मोठा झालेला. निरपेक्ष मोठं होणं या जगाला माहिती नाही. महाभारत बोलतं आपलं वर्णन न करता आणि दुसऱ्याची निंदा न करता या जगतामध्ये कोणी मोठं झालेलं नाही. रावणाने तिची स्तुती करायला प्रारंभ केला. अंग प्रत्यंगाची, प्रत्येक अवयवाची. तुझे डोळे कसे आहेत, तुझे हात कसे आहेत, तुझं वक्षस्थल कसं आहे, तुझं नाक कसं आहे, तुझे कान कसे आहेत, कोण आहेस तू?
गळ्यामध्ये इतकी सुंदर पुष्पमाला तू धारण केलेली आहेस, अप्सरा तरी नाहीस, मला तर असं वाटतं की तू साक्षात लक्ष्मी आहेस. ह्रीहि श्रीहि कीर्तिहि शुभा लक्ष्मी अप्सरा वा शुभानने. कोण आहेस तू? तू अप्सरा आहेस का साक्षात लक्ष्मी आहेस? श्रीरूप असणारी, ह्रीरूप असणारी, कीर्ती शुभ स्वरूप असणारी लक्ष्मी तर नाही आहेस तू का? हे अरण्य इतकं सुंदर आहे म्हणून या अरण्यामध्ये विहार करण्याकरता आलेली तू कामदेवाची पत्नी तर नाही आहेस? कोण आहेस तू? दातांचं वर्णन आहे, भुवयांचं वर्णन आहे, सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलं. मला नाही वाटत या पृथ्वीवर तुझ्या इतकं कोणी सुंदर असेल. सगळं वर्णन केलं. वर्णन झाल्यानंतर सीता मातोश्री स्त्रीच आहेत, शेवटी त्यांच्याही अंतःकरणामध्ये रावणाबद्दल काही, चला बाबा आपलं वर्णन करतोय, काही हरकत नाही, आपल्याला धोका देणार नाही हा, असा काहीतरी एक भाव निर्माण झाला. आणि मग सीतेने रावणाला सगळा इतिहास सांगितला. आम्ही कोण आहोत, अयोध्येतले कसे आहोत, माझं लग्न कधी झालं, लग्नाच्या वेळेला यांचं वय 25 वर्षाचं होतं, मी 18 वर्षाची होते, असं असं झालं, आम्ही अयोध्येमध्ये आलो, मग काही कारणाने आम्हाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला, माझे पती असे असे आहेत, माझे दीर माझ्या बरोबर आहेत, ते दोघंही सध्या त्या मृगाच्या मागे गेलेले आहेत. थोडा विश्वास निर्माण झाला की स्त्री आपलं सगळं अंतःकरण त्याच्या पुढे मोकळं करते, बडा 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 बोलून टाकायचं. म्हणून असं म्हणतात की बाईच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणे. सगळं बोलून टाकलं. काय कारण होतं? लक्ष्मणाने सांगितलं होतं ना, कोणत्याही रूपात कोणी आलं तरी जवळ करायचं नाही म्हणून, बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं. त्याला सगळं सांगून टाकलं. सगळं सांगितल्यानंतर तिने सांगितलं, सीता मातोश्रीने सांगितलं, आसनावर बसा. त्याला आसन दिलं, पाद्य दिलं. पाद्य म्हणजे पाय धुवायला दिलं गेलेलं पाणी. त्याला आसन दिलं, पाद्य दिलं. त्यानंतर तिने सांगितलं की भोजन तयार आहे, तुम्ही भोजन घ्या. सीतेला वाटलं भगवे कपडे परिधान केलेला कोणीतरी महात्मा साधू दिसतो. भोजनाचं आमंत्रण दिलं, एक आसन दिलं, याच्यावर बसा, मी काही तयार केलेले ते तुम्हाला देते, ते घ्या. हे सगळं तिने सांगितलं. त्या निमित्तानं सीता मातोश्री जवळ आलेली बघितल्यानंतर रावणाने त्याचं मूळ स्वभाव आहे तो प्रकट झाला. आणि रावणाने मनामध्ये दृढ निश्चय केला की आज हिला इथून नेल्याशिवाय राहायचं नाही. तिचं सौंदर्य प्रतीत झालं. मग रावणाने सगळी वास्तपुस्त केल्यानंतर रावणाने आपला परिचय दिला. मी लंकेचा राजा रावण आहे. रावणाने काही लपवाछपवी केली नाही तिथं, निदान वाल्मिकी रामायणाच्या नियमानुसार तरी. रावणाने आपला परिचय दिला. रावण म्हणाला, मी असा असा रावण आहे, लंका हे माझं राज्य आहे. आतापर्यंत कोणी लंकेला जिंकू शकलं नाही, त्याच्यापर्यंत लंकेपर्यंत कोणी पोचूच शकत नाही, अशा ठिकाणी माझी लंका स्थापित आहे. मी तुला पाहिलं, तुझी कांती पाहिली, तुझ्या अंगावरची वस्त्र पाहिली, तुझ्या गळ्यातल्या माळा पाहिला, आणि आता मला असं वाटतं की माझं चित्त आता तुला सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. तू माझी पट्टराणी हो. हजारोनी स्त्रिया मी तुला दासी म्हणून देईन, तुझं भलं होईल. अनेक प्रकारचे भोग तुला प्राप्त होतील. इथं ज्या पद्धतीने तुम्ही वनामध्ये विचरण करत आहात, अशी ह्याच्यापेक्षा सुंदर वन मी तुम्हाला तिथं देईन.
सगळी आभूषणं मी तुला देईन, 5000 दासी तुझ्या सेवेला राहतील. असं रावणाने आपला मनोदय बोलून दाखवल्यानंतर सीता मातोश्री रागावली, त्याचा तिरस्कार केला, त्याचा निषेध केला आणि तिने सांगितलं, माझे पती रामचंद्र प्रभू आहेत, त्यांना पराजित करणं या जगतामध्ये कोणालाही शक्य नाही, त्यांच्या विना मी दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही. तुझ्या अंतःकरणातला जो भाव तू बोलून दाखवलास तो जर माझ्या पतीनं ऐकला तर या क्षणी तू इथं नष्ट होशील. तू माझा विचार करू नकोस. मी पतिव्रता आहे, माझ्या पतीशिवाय मी दुसऱ्याचा विचार करू शकत नाही. आपल्या पतीचं काही वर्णन केलं, रामचंद्र प्रभूंचं वर्णन केलं. त्यांनी सांगितलं, आतापर्यंत एखाद्या कोल्ह्याने एखाद्या सिंहाची शिकार केलेली ऐकिवात नाही. तू कोल्हा आहेस, अरे मी सिंहिणी आहे. तू माझ्या नादाला लागूच नकोस, माझ्या जवळही येऊ नकोस. मी दुर्लभ आहे तुला, कधीही कोणत्याही काळामध्ये मी तुला प्राप्त होऊ शकणार नाही. ज्या पद्धतीनं आतापर्यंत कोणी सूर्याला जाऊन स्पर्श करून आला नाही, सूर्याला कोणी स्पर्श करू शकत नाही, तसा तू मला स्पर्श करू शकत नाहीस. काय तुझं साहस आहे? गळ्यामध्ये 2 मणाचा दगड बांधून माणसाने समुद्र तरून जाण्याची इच्छा करावी, तशी तुझी इच्छा आहे मला प्राप्त करून घेण्याची. कोणत्या इच्छा तू अंतःकरणामध्ये बाळगतोस? मी रामाची भार्या आहे. पुष्कळ तिने सांगितलं. रावणाने आपला पुष्कळ पराक्रम सीतेसमोर सांगितला. सीतेने पुन्हा पुन्हा त्याचा निषेध केला. एवढा सगळा निषेध झाल्यानंतर रावण ऐकेना. पुढे होऊन रावणाने सीता मातोश्रीचा हात पकडला, तिला पकडून निघाला. ती ओरडायला लागली लक्ष्मणाच्या नावानं, रामाच्या नावानं. अंतःकरणामध्ये विकल्प आला, का मी असं केलं? जर मी त्यांना तिकडं पाठवलं नसतं लक्ष्मणाला तर ही वेळ माझ्यावर आली नसती. पण वेळ निघून गेली होती. रामाच्या नावाने आरडाओरडा करायला सुरुवात केली. हिला असं नेता येत नाही म्हणल्यानंतर रावणाने तिला आकाश मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. आकाश मार्गाने तो निघाला. भयभीत झालेली सीता मातोश्री पुन्हा पुन्हा रामाच्या नावाने आक्रंदन करते आहे. आकाश मार्गाने निघाल्यानंतर जटायूने ते पाहिलं. जटायूने सीतेला ओळखलं, कारण मागे राम, लक्ष्मण आणि सीता येत असताना जटायूचा आणि त्यांचा संबंध आला होता. त्याच्यात जटायूचं तिला दर्शन झालं होतं. तिने जटायूला सांगितलं, जटायू बघ, माझ्यासारख्या एखाद्या आर्य स्त्रियेचं हा राक्षस अपहरण करतो आहे. मी याला थांबवू शकत नाही, कारण माझं बल कमी आहे, याचं बल खूप जास्त आहे. याच्या हातामध्ये काही शस्त्र आहेत, याच्या मनामध्ये दुष्टता आहे. तुला माझी विनंती एवढीच आहे की तू आत्ता काही कर असं माझं म्हणणं नाही, पण निदान राम आणि लक्ष्मणाला जाऊन तरी सांग की माझं अपहरण होत आहे. वाल्मिकी रामायणाने म्हटलंय की ज्या वेळेला सीता मातोश्रींचे हे आर्तस्वर जटायूच्या कानावर पडले त्यावेळेला जटायू झोपलेला होता, असं वाल्मिकी रामायणाने म्हटलंय. त्याने ते ऐकलं, लगेच आला पुढं. रावणाचं आणि त्याचं पराकोटीचं भांडण झालं. वाल्मिकी रामायण म्हणतं जटायूने रावणाला इतका त्रास दिला की रावण 2 वेळेला जटायूकडून पराजित झाला, पण सीतेला तो सोडत नव्हता. जटायू थकलेला होता. 3ऱ्या वेळेला मात्र जटायूने आपल्या अंगातली सगळी ताकद एकवटून त्या रावणाला इतकं छिन्नविच्छिन्न केलं की रावणाला सीता टाकून द्यावी लागली. भावार्थ रामायणाने या संबंधामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, जटायूने सीता मातोश्रीला रावणाच्या ताब्यातून सोडवलं. जटायू गलित झालेला, रावणाने पुन्हा अजून काही आक्रमण केलं.
आणि पुन्हा सीतेला उचलून नेलं. पण भावार्थ रामायण म्हणतं, ज्या वेळेला जटायूने रावणाला जर्जर केलं त्यावेळेला रावणाने जटायूला रामाची शपथ घालून असं विचारलं, मी तुला रामाची शपथ घालून विचारतो, तुझा मृत्यू कशात आहे मला सांग. आणि रामाची शपथ घातल्यामुळे मग जटायूने त्याला सांगितलं, माझ्या उजव्या पायाच्या पंजामध्ये माझं सगळं सामर्थ्य सामावलेलं आहे. मग रावणाने त्याचा उजवा पाय कापून टाकला. त्याच्यानंतर आपल्या हातातल्या शस्त्राने त्या जटायूचे पंख कापून टाकले. जटायू पडला. सीता मातोश्रीला घेऊन रावण पुढे गेला. जटायूचा वध केला. वाल्मिकी रामायणामध्ये रामचंद्र प्रभू आले, त्यांनी जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली, हे प्रकरण नाही. रावणाने जटायूला मारून टाकलं असं वाल्मिकी रामायण म्हणतं. पण नाथ महाराज वगैरे बाकीचे रामायण करते म्हणतात की तिथून जटायू अतिशय विवल होऊन पडला, रामचंद्र प्रभूंची वाट बघत राहिला. अंततोगत्वा रामचंद्र प्रभू आले, त्यांनी जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली. जटायूने सांगितलं, बाबा यांनी अपहरण केलेलं आहे. हे बाकीच्या सगळ्या रामायणामध्ये आलं. जटायू तिथं पडला. घोर युद्धानंतर जटायूला हार मानावी लागली. आता आपल्याला वाचवणारं कोणी नाही हे कळल्यानंतर सीता मातोश्रीने एक काम करायला सुरुवात केली. आपल्या जवळचा एक एक दागिना ती अशी खाली टाकत राहिली की निदान आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत हे तरी मागून येणाऱ्यांना कळावं. एक एक दागिना टाकत सीता मातोश्री रावणाबरोबर गेली. रावणाने जबरदस्ती केली. जाताना सीतेने रावणाचा धिक्कार केला, तू हे करतोयस ते चांगलं नाहीये. आणि वरून जाताना, आकाशमार्गाने जाताना सीतेने वरून पाहिलं की एका पर्वतावर 4-5 लोक बसलेले आहेत, वानर बसलेले आहेत. सीता मातोश्रीने होते नव्हते दागिने एका फडक्यामध्ये आपल्या उत्तरीयामध्ये गुंडाळले आणि वरून ते टाकून दिलं. रावण सीता मातोश्रीला घेऊन गेला. सीतेला आपल्या अंतःपुरामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. काही गुप्तहेर आजूबाजूला पाठवले की सीतेचं अपहरण झाल्यानंतर पुढं काय झालं आपल्या बाहेर हे कळावं, याच्याकरता ते सगळे नियोजन त्यांनी केलं. आपल्या अंतःपुरामध्ये नेलं. माझी पत्नी हो म्हणून सांगितलं, हे अंतःपुर तुझं होऊन जाईल, इथं केवढं वैभव आहे हे बघ, असं सगळं सांगितलं. शेवटी ती जेव्हा ऐकेना, अंतःपुरामध्ये राहेना, त्यावेळेला मग रावणाने तिला अशोकवनामध्ये आणून ठेवलं. वाल्मिकी रामायणामध्ये ही सगळी कथा झाल्यानंतर एक प्रक्षिप्त असा एक अध्याय येतो, एक सर्ग येतो की जो इतर रामायणामध्ये आपल्याला सापडत नाही. वाल्मिकी प्रक्षिप्त आहे. वाल्मिकीने सुद्धा याला प्रक्षिप्त बांधलंय, रामायणाने सुद्धा. पण महत्वाचं आहे, सीतेचं अपहरण झालं. ब्रह्मदेवाला इंद्राला बरं वाटलं, चला सीतेचं अपहरण झालं म्हणजे आता राम इथं येतील, रावणाचा वध निश्चित आहे. आता काही आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही. ब्रह्मदेवालाही बरं वाटलं. आता सीता तिथे आहे, ती रावणाच्या ताब्यात आहे. आता रावण तिला आपल्या अंतःपुरामध्ये ठेवू इच्छितोय, पण ती राहणार नाहीये. अशोकवनामध्ये तिला ठेवलेलं आहे. आता ती काही खाणार नाही, पिणार नाही. हे सगळं या दोघांना कळालं. ब्रह्मदेवालाही कळालं, इंद्रालाही कळलं. तिला राम भेटेपर्यंत आता तिला दुसरं काही कळणार नाही. तिला फक्त रामाची आणि रामाची चिंता आहे. रामाच्या चिंतनामध्ये ती आपला प्राण त्याग करून टाकेल. आणि सीता जर सगळ्याच्या आधी संपली तर राम इथं पुन्हा येणार नाही. पुन्हा आपला जो हेतू आहे तो साध्य होणारच नाही. मग याच्याकरता ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितलं की इंद्रा तू खाली जा आणि सीतेला आपल्या स्वर्गातलं उत्तमातलं उत्तम हविष्य देऊन ये. इंद्राला ते पटलं. इंद्राने ते सगळं हविष्य घेतलं, लंकापुरीमध्ये आला. येताना निद्रेला बरोबर घेऊन आला आणि निद्रेला सांगितलं की मला सीतेजवळ जायचंय, तेव्हा बाकीच्या तिच्या भोवती असणाऱ्या राक्षसिणींचा ताबा तू घे. निद्रेला वाटलं चला
बाकी काही नाही तर नाही, भगवत कार्यात आपली एवढी तरी मदत झाली. भगवत कार्यात आपली मदत झाली ना, निद्रेला बरं वाटलं. एक सुभाषित आहे, निद्रा प्रियो यः खलु कुंभकर्णो हतस्समीकेस रघुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथाम पुराणम. असं एक सुभाषित आहे की ही निद्रा कुंभकर्णाची बायको होती. राम रावणाच्या युद्धामध्ये कुंभकर्ण मारला गेला, त्यामुळे ही निद्रा विधवा झाली. आणि वैधव्य आल्यानंतर तिने विचार केला, आपला नवरा जोपर्यंत होता तोपर्यंत आपण प्रपंचात लक्ष घातलं, आता नवरा गेला, प्रपंचात अडकण्याचं कारण नाही. तेव्हापासून ती निद्रा फक्त प्रवचन कीर्तनाला येते. भगवत कार्यातली तिची मदत आहे. इंद्र खाली उतरला, तिने त्या निद्रेला मोहवश करण्याकरता सांगितलं. अशोकवनामध्ये बसलेल्या सीतेच्या जवळ इंद्र गेला आणि इंद्राने सीतेजवळ प्रार्थना केली की देवी, मी स्वर्गाचा अधिपती इंद्र आहे आणि तुमच्याकरता काही घेऊन आलेलो आहे. हे पायस जर आपण प्राशन कराल तर इथं जेवढा काळ आपण राहाल तेवढ्या काळ तुम्हाला भूक लागणार नाही, तहान लागणार नाही, कोणता विकार निर्माण होणार नाही शरीराच्या ठिकाणी. असं हविष्य मी तुमच्याकरता स्वर्गातून घेऊन आलेलो आहे. तुम्ही शोक करू नका. हे सांगितल्यानंतर सीतेला पहिल्यांदा हे पटलं नाही. हे पटलं नाही कारण आतापर्यंत लक्ष्मणाने सांगितलं होतं की बाबा कोणी आलं तरी त्याला घरात घेऊ नको, आपण संन्याशाला घरात घेतलं. काय माहिती इंद्राच्या रूपात अजून कोण आला तो. सीतेला पटलं नाही. सीता म्हणाली, पा तुम्ही इंद्र असाल तर असा, पण मी रामाबरोबर लक्ष्मणाबरोबर अनेक वेळेला देवांना पाहिलंय आणि देवांचं काय लक्षण असतं ते मला माहिती आहे. ते लक्षण जर तुम्ही मला दाखवलं तर मी तुम्हाला इंद्र म्हणेन, नाहीतर म्हणायचं कारण नाही. मग इंद्राने देवाची लक्षणं आपल्या ठिकाणी दाखवली. पृथ्वीम नास्पृशत, पृथ्वीला त्यांचा स्पर्श होत नाही. रामायणाने दिलंय हे सगळं, देवाच्या ठिकाणी कोणती लक्षणं मानली पाहिजेत. त्यांचा पृथ्वीला स्पर्श होत नाही. पद्भ्याम अनिमेष क्षणानीच, आकाशामध्ये ते असे कुठल्याही आधाराविना ते असे तरंगत राहू शकतात. पद्भ्याम अनिमेषे, त्यांचे पापण्या अशा लवत नाहीत. पापण्याची जी उघडझाप माणसाची होते ती देवतांची होत नाही. अरजो अंबरधारीच, त्यांनी जे कपडे परिधान केलेले असतात त्या कपड्यांवर धूळ कधी बसत नाही. नचम लान कुसुमस्तथा, त्यांनी जे गळ्यामध्ये फुलांचे हार घातलेले असतात ते फुलं कधी सुकत नाहीत. तेम ज्ञात्वा लक्षणैहि सीता वासवम परिहर्षिता, अशी सगळी लक्षणं देवतांची पाहिल्यानंतर सीतेला बरं वाटलं. आणि मग रामचंद्र प्रभूंचा माझा वियोग झाला. पुष्कळ इंद्राजवळ सीता मातोश्री रडल्या. इंद्राने तिला सांगितलं, चिंता करू नका, देवतांच्या कृपेनं रामचंद्र प्रभू इथं येतील, तुम्हाला सोडून घेऊन जातील. आणि असं म्हणून इंद्र तिथून निघून गेला. हा एक प्रक्षिप्त सर्ग आपल्याला रामायणामध्ये सापडतो. कुठल्याही रामायणामध्ये या गोष्टीचा उल्लेख नाही आहे. हे असं झालंय का नाही याला काही प्रमाण नाही आहे. फक्त वाल्मिकी रामायणामध्ये आलंय म्हणून, पण वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा सगळ्या प्रतींमध्ये हे सापडत नाही म्हणून याला प्रक्षिप्त म्हटलंय. सीतेला अशोकवनामध्ये ठेवलं. संस्कृतामध्ये एक अशोक वाटिका न्याय म्हणून न्याय आहे, त्याचं नावच अशोक वाटिका न्याय असं आहे. हा अशोक वाटिका न्याय काय आहे तर सीतेला रावणाने अशोकवनामध्ये ठेवलं. आता प्रश्न असा निर्माण झाला, जी शोकमग्न सीता आहे तिला अशोकवनामध्ये का ठेवलं, अशोकवनातच का ठेवलं, दुसरीकडे का ठेवलं नाही.
दुसरीकडे का ठेवलं नाही? तर हा न्याय सांगतो, अरे कुठंतरी ठेवायचं होतं म्हणून अशोकवनामध्ये ठेवलं. कुठंतरी ठेवावंच लागणार होतं. जिथं क्रियेला महत्व नसतं पण ती क्रिया घडलेली असते ते सांगण्याकरता अशोक वाटिका न्याय वापरला जातो. मी एखाद्या माणसाला म्हणतो, हे पुस्तक उचलून जरा तिकडे ठेवा बरं. त्याने उचललं, खुर्चीवर ठेवलं. त्याला जर म्हटलं इथं खुर्चीवरच का ठेवलं? अरे कुठं तरी ठेवायचं होतं, खुर्चीवर ठेवलं. एवढं काय त्याच्यात चिंता करण्यासारखं आहे? अशोकवनामध्ये ठेवलं. तिकडं मात्र रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण ज्या वेळेला गेले त्यावेळेला रामचंद्र प्रभू सुरक्षित होते. आणि लक्ष्मणाच्या मनामध्ये आलं की झालं, मला जी शंका होती तेच घडलं. रामचंद्र प्रभूने विचारलं, लक्ष्मणा कशाला आलास रे? मी तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून. लक्ष्मणाने सगळं सांगितलं. रामचंद्र प्रभू म्हणाले, मलाही भीती वाटते, चल निघू. निघू म्हणून परत निघाले. दोघांना काही अपशकुन व्हायला लागले. रामायणामध्ये म्हटलंय, मार्गामध्ये काही अपशकुन झाले. रामचंद्र प्रभू म्हणाले, मला शंका येते लक्ष्मणा, काय झालं? दोघे आले, बघतात तर सीता पर्णकुटीमध्ये नाही. मग रामचंद्र प्रभू म्हणायला लागले, लक्ष्मणा कशाला आलास? लक्ष्मणाने सांगितलं, तुमच्या आवाजामध्ये तो मृग ओरडला आणि म्हणून मला सीता मातोश्रींनी जबरदस्तीनं पाठवलं, शिव्या देऊन पाठवलं, नाही तर जाळून घेते म्हणाल्या. परंतु आता काही उपाय नव्हता. अपहरण झालं होतं. दोघंही विषाद करायला लागले, दुःखामध्ये बुडून गेले. रामचंद्र प्रभूने आणि लक्ष्मणाने मग ठरवलं की आता इथून निघालं पाहिजे, सीतेचा शोध घेतला पाहिजे. दोघेही तिथून बाहेर पडले. बाहेर पडताना शोधत निघाले. रामाने कुठं झाडाला विचारावं, कुठं पशूंना विचारावं, कुठं दगडाला विचारावं, कुठं नदीला विचारावं, असं त्यांचं बोलणं सुरू झालं. भ्रांत झाले, वारंवार रडायला लागले. सीता सीता म्हणून त्यांचा आरडाओरडा सुरू झाला. दोघांच्या अंतःकरणामध्ये सीता मातोश्री प्राप्त व्हावी अशी इच्छा, सीतेलाही रामचंद्र प्रभू भेटावेत अशी इच्छा. रामाची अवस्था काय होती याच्याकरता जवळजवळ 2 ते 3 सर्ग वाल्मिकीने खर्च केले. आणि या 2 ते 3 सर्गामध्ये वाल्मिकीने ज्या पद्धतीनं रामचंद्र प्रभूंचा विलाप दाखवलाय, या विलापाला अनुसरूनच नंतर भवभूतीने उत्तर रामचरित लिहिलेलं आहे. ते फक्त या 2-3 अध्यायावरच अवलंबून आहे. उत्तर रामचरितामध्ये सीता मातोश्री आणि रामचंद्र प्रभूंचा वियोगात रामचंद्र प्रभूंच्या मानसिक अवस्था कशा होत्या याचंच वर्णन आहे. आणि ते इतकं करुणापूर्ण आहे, इतकं कारुण्य आहे त्याच्यामध्ये. ते वाल्मिकी रामायण वाचतानाही आपल्याला कळतं की हे सगळं कारुण्य आहे, करुण रस आहे हा. आणि भवभूतीने म्हणूनच सांगितलंय, एको रस हा करुण एव. अरे जगतामध्ये एकच रस आहे, तो म्हणजे करुण रस. भवभूतीने करुण रसाला प्राधान्य दिलं. तसंही रामायणामध्ये करुण रसाला प्राधान्य आहेच आहे. ज्ञानोबारांनी जसं शांत रसाला प्राधान्य देऊन ज्ञानेश्वरी सांगितली, तसं वाल्मिकीने करुण रसाला प्राधान्य देऊन रामायण लिहिलं. कारण पहिलाच श्लोक हा कारुण्यातून प्रकट झालाय. मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समहा यत्क्रौंच मिथुनादेकम अवधिक काम मोहितम. हा जो श्लोक वाल्मिकींच्या मुखातून बाहेर पडला, हाच मुळात करुण रसातून बाहेर पडलेला श्लोक आहे. त्यामुळे पुढचं सगळं रामायण करुण आहे. पण या 2-3 सर्गांचा विचार करून भवभूतीने उत्तर रामचरित जे लिहिलं त्याच्यामध्ये कारुण्य रसाला प्राधान्य दिलं. लक्ष्मणाने रामचंद्र प्रभूंना पुष्कळ समजावलं. आता वाल्मिकी रामायण म्हणतं की खूप पुढं आल्यानंतर मागे सांगितलं त्याचा थोडा पुढचा विचार आता वाल्मिकी रामायण बोलतं. वाल्मिकी पहिल्यांदा म्हणतात जटायूचा वध झाला आणि नंतर 2-4 सर्गानंतर जेव्हा हे सीतेचा शोध घेत पुढे निघाले, दगडाला विचार, ह्याला विचार, लक्ष्मणाने समजावलं आणि पुढे आले, तेव्हा पुन्हा जटायूची त्यांची भेट झाली. असं का केलं? एकदा त्याचा वध झाला म्हटल्यानंतर तो पुन्हा भेटेल कसा? तर त्याचं उत्तर देताना वाल्मिकीने उत्तर दिलंय की मागे जो वध झाला म्हणून सांगितलं तो रावणाच्या दृष्टीने वध झाला. रावण म्हणाला आता हा मेला म्हणून याला सोडून देऊन रावण निघून गेला, पण जटायू मेला नव्हता. रामचंद्र प्रभूंच्या दर्शनाकरता त्यांनी आपले प्राण रोखून ठेवले होते, मरण्याचं नाटक केलं होतं.
जटायूची भेट झाली. रामचंद्र प्रभूंनी त्याला जवळ घेतलं. जटायूचा प्राणत्याग झाला. रामचंद्र प्रभूंनी स्वतःच्या हाताने त्याच्यावर संस्कार केला. काय भाग्य आहे. रामचंद्र प्रभूंनी आपल्या हाताने त्या पक्ष्यावर अंत्यसंस्कार करावा. कोणत्या जन्माचं पुण्य घेऊन तो पक्षी आला असेल. कोणत्या जन्माचं पुण्य घेऊन रेडा आला असेल की ज्ञानोबारांनी स्वतःच्या हाताने त्याला समाधी द्यावी. किती जन्माचं पुण्य असेल. त्याचा दाह संस्कार रामचंद्र प्रभूंनी केला. रामचंद्र प्रभू तिथून निघाले. पुढे तो कबंध सापडला. कबंध आडवा आला. कबंधाने लक्ष्मणाला पकडून ठेवलं. रामचंद्र प्रभूंनी त्याचाही उद्धार करून टाकला. त्यालाही मारून टाकलं. मग कबंधाने आपलं मूळ रूप प्रकट केलं. मी कसा बंधनात पडलो वगैरे आपलं पूर्वचरित्र सांगितलं. ते सगळं झाल्यानंतर मग त्या कबंधाने आत्मदाह करून घेतला आणि सीतेच्या शोधामध्ये मी तुम्हाला मदत करीन म्हणून अभिवचन दिलं. रामचंद्र प्रभू ते अभिवचन घेऊन पुढे गेले आणि पुढे निघताना त्या कबंधाने अतिशय दिव्य असं रूप धारण करून रामचंद्र प्रभूंना सांगितलं की मी तुम्हाला एक मार्ग सांगतो, एक उपाय सांगतो, एक काम करा. आता इथून गेलात की सुग्रीव जिथं भेटेल तिथं त्याच्याशी मैत्री करा. त्याच्याने तुमचं काम सोपं होईल. हे कबंधाने सांगितलं. रामचंद्र प्रभूंनी ते ऐकून घेतलं आणि मग रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींना, लक्ष्मण आणि रामचंद्र प्रभू सीता मातोश्रींना शोधत 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 ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. तिथं पंपा सरोवर आहे. पंपा सरोवराच्या काठावर मतंग ऋषींचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये शबरी राहते आहे. मतंग ऋषी तिथं नाहीत, पण मतंग ऋषींच्या नावाने तो आश्रम मात्र आहे. वाल्मिकी रामायणाने शबरीचा विचार अशा पद्धतीनं काही सांगितला नाही, पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी शबरीचा विचार आला. शबरी ही एक भिल्लीण होती. वय लहान, भिल्ल घरामध्ये राहिलेली. 7-8 वर्षाची झाली त्या काळामध्ये तिचं लग्न ठरवण्याचा विचार सुरू झाला. तिचं लग्न ठरवलं गेलं आणि लग्नाकरता आता सपरिवार आपल्याला भोजन द्यावं लागणार आहे आपल्या ज्ञातीला. म्हणून त्या शबरीच्या वडिलांनी पुष्कळ शेळ्या आणि शेळ्यांची पिल्लं मारण्याकरता म्हणून घरात आणून ठेवली. आता ती शबरीच आहे, भिल्लीणच आहे. त्या शेळ्या आल्या, शेळ्यांची पिल्लं आली. ती लहान लहान पिल्लं बघून शबरीला बरं वाटलं. ती त्यांच्याबरोबर खेळायला लागली. खेळता खेळता त्यांची मैत्री झाली. आईने जेवायला बोलवलं तरी जायचं नाही, काम सांगितलं तरी करायचं नाही. त्या शेळ्यांच्या पिलाबरोबरच ती राहायला लागली. आई एके दिवशी तिला रागवून म्हणाली, अगं किती दिवस यांच्या बरोबर खेळणार आहेस तू? एकदा त्यांना कापून त्याचं अन्न बनवलं की काय करणार आहेस शेवटी? मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. मग तिने विचारलं, आई कशा करता ग हे? यांना का मारायचं? ही माझे मित्र आहेत. आता त्यांनी सांगितलं, नाही नाही म्हणे, तुझं लग्न ठरलंय ना, मग तुझ्या लग्नाकरता ज्ञाती भोजन द्यायचंय म्हणून यांना मारावं लागणार आहे, मांसाहार द्यावा लागणार आहे सगळ्यांना. मग शबरी आईला, आई मारू नको ना, यांना मारू नको ना, पाहिजे तर मी लग्न करत नाही. त्या लहान वयामध्ये तिला काय कळणार? ती म्हणाली, पाहिजे तर मी लग्न करत नाही, पण यांना मारू नको, बाबांना सांग ना. शबरीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितलं. वडील म्हणाले, असं होणार नाही. इतरांच्या लग्नामध्ये मी जाऊन जेवून येतो, आता माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी हे जेवण द्यायला नको का? आपल्यामुळं या निष्पाप जीवांना आपले वडील मारणार आहेत हे जेव्हा शबरीला कळून चुकलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. रात्री खूप रडली, मध्यरात्री उठली आणि माझं लग्न होणार असेल तरच यांना मारलं जाईल ना, मग माझं लग्नच होणार नाही म्हणून घरातून बाहेर पडली. रात्री पळत निघाली. तिच्या लक्षात होतं आपले वडील इथले स्वामी आहेत, ते काहीतरी कुणीतरी पाठवतील, भिल्लांच्या पायाखालचा जंगलातला रस्ता आहे, ते आपल्याला कुठंतरी पकडतील. म्हणून शबरीनं एक युक्ती केली. रात्रभर चालायचं आणि दिवसभर कुठल्या तरी झाडावर लपून राहायचं.
अशी काही दिवस चालत 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 ती पुढे गेली. एके दिवशी एका झाडावर मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने उजाडल्यावर बघितलं की झाडाच्या समोर एक अतिशय उत्तम असा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये काहीतरी लोक बोलतात, काहीतरी पठण चालतं, कोणीतरी काहीतरी गातं, लोक येतात, तिथं कोणाला तरी नमस्कार करतात. तिला आश्चर्य वाटलं, हे सगळं धार्मिक जीवन तिला आवडलं. मग तिने हळूहळू काय करायला सुरुवात केली. पहाटे सगळ्यांच्या आधी उठायचं, तो सगळा रस्ता वगैरे झाडून घ्यायचा, आश्रम स्वच्छ करायचा, कचरा पडू द्यायचा नाही आणि पुन्हा झाडावर जाऊन लपायचं. विद्यार्थ्यांना कळेना कोण झाडतं. त्यांनी गुरुजींजवळ मतंग ऋषींजवळ सांगितलं, अहो काय आम्ही झाडत नाही पण हे झाडलं जातंय. मतंग ऋषींना आश्चर्य वाटलं. एके दिवशी रात्री जागत बसले, पहाटे लवकर उठले. बाहेर कुणीतरी झाडतंय हे कळल्याबरोबर दरवाजा उघडून बाहेर आले. शबरी घाबरली. मतंग ऋषींनी त्याला सांगितलं, अगं घाबरण्याचं कारण नाही, कोण आहेस काय आहे, तिने सगळं सांगितलं. मतंग ऋषी म्हणाले, मग एवढंच जर आहे तर आश्रमात येऊन राहा ना, तू झाडावर राहण्याचं काय कारण आहे. तिची व्यवस्था स्वतंत्र करून दिली. शबरी तिथं राहायला लागली. कालांतराने मतंग ऋषींना हे कळलं की आपल्या अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे, आपल्याला परमात्मा स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. मतंग ऋषींनी सगळ्यांना सांगितलं की अजून 10-15 दिवस माझ्या हातात आहेत, कुणाला काही विचारायचं असेल तर त्यांनी पटकन विचारून घ्यावं, मी माझी जीवन यात्रा संपवणार आहे. अनेक लोक आले, कुणी काही विचारायला लागलं, कुणी काही मागायला लागलं. शबरीला काही कळेना, असं काही मागावं लागतं हेही तिला माहित नाही, हे जाणार आहेत म्हणजे काय हेही तिला माहित नाही. शेवटी जेव्हा मतंग ऋषी बाहेर पडले तेव्हा शबरीनं त्यांना विचारलं, म्हणे गुरुदेव कुठं निघालात. तेव्हा त्यांनी सांगून टाकलं, आता मी येणार नाही म्हणे, संपला, हा तुझा माझा शेवटचा संबंध. मग तिला वाईट वाटलं, रडायला लागली आणि मग म्हणायला लागली, तुम्ही गेलात माझं कसं होईल. मतंग ऋषींनी त्याला सांगितलं, तू चिंता करू नको, रामचंद्र प्रभू इथं येतील, तुझ्या जीवनाची कृतार्थता करतील, तुझं कल्याण होईल. मतंग ऋषी तिथून निघून गेले, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. मतंग ऋषी गेल्यामुळे त्यांचा आश्रमही ओस पडला. शबरी एकटी तिथं राहायला लागली. मग तिच्या मनामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, रामचंद्र म्हणून कोणीतरी येणार आहेत, ते माझ्या जीवनाचं कल्याण करणार आहेत, राम म्हणून कोणीतरी आहे हे कळलं. आणि नंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला वाटलं, काय मूर्ख मी, राम येणार आहे हे गुरुजींनी सांगितलं, पण कधी येणार आहे हे मी विचारलंच नाही ना. सकाळी येणार आहे का, दुपारी येणार आहे का, रात्री येणार आहे का, मध्यरात्री येणार आहे का, पहाटेच्या वेळेला येणार आहे. आणि मग तिला असं वाटायला लागलं की आपण काही करताना जर बाजूला गेलो आणि राम येऊन गेला तर. मग आंघोळीला जाताना तिच्या मनात धाकधूक असायची, मी आंघोळीला म्हणून कुठेतरी गेले, राम येऊन गेला तर. मग ती आंघोळ करणं म्हणजे काय, एक तिथेच उघड्यावरच तिची आंघोळ सुरू झाली. दृष्टी सगळी दरवाजाकडे, त्या रस्त्याकडे, राम येतील, राम येईल, राम येईल, गुरुजींनी सांगितलंय मला. अशी अनेक वर्ष निघून गेली. जेवायला बसली, जेवता जेवता तिला वाटायचं, घास खाताना माझे डोळे बंद झाले, तेवढ्यात राम येऊन गेला तर. रामाची वाट अखंड बघायला लागली, डोळ्याची पापणी न लावता रामाची वाट बघायला लागली. असं कोण वाट पाहतं, रामाची वाट अशी कोण पाहतं. आम्हाला कधी असं वाटलंय काय की रामाने आमच्या घरी यावं म्हणून घर रस्ता झाडून ठेवलाय, रामाकरता आसन मांडून ठेवलंय, झालंय असं, असं कोणी करत नाही. अद्भुत भक्ताचं हे लक्षण आहे. मुळात आम्हाला राम येतात हेच माहित नाही, यावे वाटणं हे फार पुढचं आहे. मग लक्षात आलं, आपण वाट बघतो आहोत, अजून आले नाहीत, वृद्ध व्हायला लागली. लक्षात आलं, राम येणार, आपण असे इथं त्यांना बसायला जागा नाही, कसे येणार, कसे चालणार, आपल्या जीवनाची कृतार्थता करून देणार असतील तर काहीतरी त्यांना त्यांची सेवा आपल्याला करता आली पाहिजे ना. मग ती रस्ता झाडायला तिने सुरुवात केली. रोज येतील म्हणून त्यांच्याकरता आसन मांडून ठेवायला सुरुवात केली. त्यांच्याकरता रोज फळं आणून ठेवायची. रामचंद्र प्रभू लक्ष्मणाबरोबर आले. हळूहळू ती वृद्ध झाली, म्हातारी झाली, पण रोज रामचंद्र प्रभूंच्या रस्त्याकडे बघत बसायची. येतील, माझ्या गुरुजींनी सांगितलंय, येतील, मला धन्य करतील, येतील. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये आले. शबरीची कथा इतकी विस्ताराने वाल्मिकी रामायणाने दिली नाही, पण शबरीकडे गेल्याचं वर्णन आहे.
ते दोघे येताना दिसल्यानंतर अखंड रामचिंतन असल्यामुळे, राम नाम असल्यामुळे शबरीला रामाचं दर्शन ध्यानामध्ये बऱ्याच वेळेला झालेलं आहे. त्यामुळे तिने ओळखलं लगेच हे रामचंद्र प्रभू आहेत. त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसन दिलं. लक्ष्मणाला काही कळत नव्हतं. रामचंद्र प्रभू म्हणाले, शबरीनं सांगितलं, देवा किती उशीर केलात, मी किती दिवसाची वाट बघतीये. आता आलात, इतक्या दुरून चालत आलात, मला तुमचे पाय धुऊ देत. लक्ष्मण सांगणार होते की आमचे प्रभू कुणाकडूनही पाय धुवून घेत नाहीत, बोलणार होते. पण लक्ष्मणाने विचार केला, ज्याचे पाय धुतले जात आहेत तोच काही बोलत नाही, मी कशाला मध्ये पडू. गप्प बसले. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तुला काय करायचंय ते कर. तिचा सगळा सत्कार ग्रहण केला. तिने काही फळं दिली, ती फळं खाल्ली. बोरांचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये नाही. शबरीची बोरं हे नंतर काही कारणाने प्रसिद्ध झालेले. त्याला बोर म्हणण्याचं कारणही काही जणांनी सांगताना असं सांगितलंय की काय असतं, काहीतरी फळ असतं, त्या फळाला काहीतरी म्हणायला पाहिजे म्हणून सामान्यांना जे फळ माहिती असतं त्या उपलक्षणाने त्याचा विचार केला जातो. त्यांना ते बोरच म्हणायचं असतं नाही असं नाही, त्यांना ते विवक्षित फळच सांगायचं असतं असं नाही. एखाद्याला विचारलं, श्रीमंत मनुष्य आहे, त्याला जर एखाद्याला विचारलं काय जेवलात तुम्ही, तर तो म्हणतो की नाही आमच्याकडे काय असायचंय, भाजी आणि भाकरी. आता जेवलेला असतो पंचपक्वान्न, पण म्हणताना काय म्हणतो, भाजी भाकरी. भाजी भाकरी का म्हणायचं, सगळ्यांना माहिती आहे म्हणून भाजी भाकरी म्हणायचं. शबरीची सेवा भगवंतानी घेतली. शबरीनं फळ द्यायचं, ते उष्ट्या बोरांचा वगैरे काही विचार नाही आहे. पण अद्भुत रामायणामध्ये असं म्हटलंय, अद्भुत रामायणात हा विचार करताना असं म्हटलंय की शबरीनं म्हणे काही बोरं दिली, ती स्वतः खाऊन गोड आहेत का आंबट आहेत बघून देवाला दिली. द्रोण भरून ठेवलेला होता, देवाला तो द्रोण दिला. आता ती कधी तोंड धुवायला गेली नाही, कधी काही नाही, तिच्या तोंडातली ती बोरं, एक द्रोण भगवंताच्या हातामध्ये दिला, एक द्रोण लक्ष्मणाला दिला. भगवंताने मिटक्या मारत बोरं खायला सुरुवात केली, ती फळं खायला सुरुवात केली. आणि लक्ष्मणाने मात्र त्याला वाटलं, अरे काय हिने तोंड धुतलेलं नाही, काय हिचे दात, हिच्या अशा दाता उष्टी बोरं आपण खायची. लक्ष्मणाला बरं वाटलं नाही, म्हणून लक्ष्मणाने तो द्रोण घेतला आणि बाजूला टाकून दिला. तो असा लांब टाकून दिला, तो जाऊन कुठेतरी एका पर्वतावर पडला. म्हणजे तो द्रोण एका जागेवर जाऊन पालथा पडला, ती बोरं त्याच्या खाली लपली. कालांतराने ते द्रोणातून ती बोरं अशी वर आली. ज्या वेळेला नंतर इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणाला लागली, तेव्हा मारुतीरायांनी जो द्रोणागिरी उचलून आणला तो हा द्रोण आहे. ती उष्टी बोरं नंतर लक्ष्मणाच्या जीविताचं संरक्षण करणारी ठरली. अद्भुत रामायणात आलेली कथा अशी आहे. कुठले कुठले संदर्भ कुठे जोडले जातात बघा ना. आपण भगवंताच्या चरित्रामधले कुठले कुठले संदर्भ कुठे कुठे जोडले जातात, ते कसे कसे, म्हणजे ही कथा ऐकताना बऱ्याच वेळेला आपल्याला हे कळत नाही की पुढे याचा संदर्भ कसा असेल. आणि ज्या वेळेला तो संदर्भ लागतो त्यावेळेला मग मागच्या कथेचं सौंदर्य लक्षात येतं. भगवत चरित्र हे असं गमतीचं चरित्र आहे. भगवंताने शबरीचा सगळा सत्कार घेतला, तिथलं सगळं फिरून पाहिलं. शबरीनं सांगितलं, देवा तुम्ही आलात, माझ्या जीवनाची धन्यता झाली, मी कृतार्थ झाले. माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं आता एक काम करायचं आहे. काय करायचं, काय नाही म्हणे, तुम्ही असे समोर उभे राहा. भगवंताला समोर उभं केलं. भगवंताच्या समोर शबरी बसली मांडी घालून. शबरीनं डोळे बंद केले. शबरीनं आपलं लक्ष केंद्रित केलं. भगवंताकडे बघता बघता हळूहळू शबरीच्या शरीरातून धूर निघायला लागला आणि शबरीनं स्वतःनीच स्वतःला जाळून घेतलं. जाळून घेतलं म्हणण्यापेक्षा प्राणोत्क्रमण तिचं झालं. तिचे अंत्यसंस्कार भगवंताला करावे लागले नाहीत. अग्नीमध्ये ती विलीन होऊन गेली. तिला कृतार्थ करून रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण हे दोघे निघाले. पंपा सरोवराच्या तटावर आले. तिथपर्यंत आले त्यावेळेला ऋष्यमुख पर्वतावर बसलेले सुग्रीव
नल, नील, जांबुवंत, मारुतीराय या सगळ्यांनी त्यांना पाहिलं. सुग्रीवानी सगळ्यात पहिल्यांदा बघितलं. सुग्रीवानी मारुतीला सांगितलं, मारुती हे दोघे मनुष्य वेशात आलेत, कोण आहे बघ रे जरा, मला जरा भीती वाटते. रामायणामध्ये सुग्रीवाचं जे चरित्र आलंय त्या चरित्राचा आपण जर विचार केला थोडासा, तर रामायणामध्ये सुग्रीवाला युद्ध होईपर्यंत, रावणाबरोबरच्या युद्धाला तिथून तिथं जाईपर्यंत वाल्मिकी रामायणातला सुग्रीव हा पळपुटा आणि भित्रटच आहे. वालीचं इतकं भय त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. सुग्रीवानी मारुतीला सांगितलं, मारुती बघ रे बाबा कोण आहे तो, ते दोघे कोण आहेत, जरा जाऊन विचारून ये. हे सांगितल्यानंतर मारुतीराय तिथून निघाले. इथून रामाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी आहे. इथून रामचंद्र प्रभूंचं जीवन हे फक्त आता सीता आणि लक्ष्मण यांच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे. रामाच्या जीवनावर अधिकार गाजवणारं एक पात्र इथून पुढे रामचरित्रामध्ये प्रवेश करत आहे. रामाचं जीवन ज्या विचारावर, ज्या व्यक्तिमत्वावर संपूर्णतः अवलंबून आहे, राम हा शब्द उच्चारल्यानंतर ज्या व्यक्तिमत्वाच्या विचाराशिवाय राम या शब्दाला परिपूर्णता येणार नाही, असं एक व्यक्तिमत्व आता रामचरित्रामध्ये प्रवेश करत आहे. भगवंतावर प्रेम कसं करावं याचा आदर्श घालून देणारं एक व्यक्तिमत्व आता भेटणार आहे. सुग्रीवानी सांगितलं, मारुतीराय तिथून निघाले आणि येताना मारुतीरायाने एका बटूचं रूप धारण केलं. ते बटूचं रूप धारण केलं. इथं खऱ्या अर्थाने जर बघितलं तर इथं अरण्यकांड संपून जातं. अरण्यकांड इथं संपतं. ते दोघे पंपा सरोवराच्या तटावर आले, इथं अरण्यकांड संपलं. इथून किष्किंधा कांडाला प्रारंभ होतो आणि किष्किंधा कांडाची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये या पंपा सरोवराच्या सौंदर्यानं रामचंद्र प्रभू मोहित होतात. ते सौंदर्य पाहून त्यांना सीतेचं स्मरण होतं. ते पुन्हा पुन्हा रडायला लागतात. त्या हनुमान नाटकामध्ये सुद्धा असाच विचार आहे. सौंदर्य बघितलं की रामचंद्र प्रभूंना सीतेचं स्मरण होतंय. एके ठिकाणी रामचंद्र प्रभू बसलेले झाडाखाली, विचार सगळा तोच हनुमान नाटकात आलेला प्रसंग आहे. मध्यरात्री आहे, पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये आहे. तो चंद्र बघितला. रामचंद्र प्रभू असे शून्यात नजर ठेवून आहेत. तेवढ्यात लक्ष्मणाची सावली अंगावर पडल्यामुळे त्यांची दृष्टी वर झाली. लक्ष्मणाला बघितल्याबरोबर रामचंद्र प्रभूने विचारलं, कोण आहेस तू? लक्ष्मणाला विचारलं, कोण आहेस? लक्ष्मणाने सांगितलं, मी लक्ष्मण, तुमचा भाऊ आहे. भाऊ. रामचंद्र प्रभू म्हणाले, माझा भाऊ? हो म्हणे, तुमचा भाऊ आहे. रामचंद्र प्रभू म्हणाले, मग मी कोण आहे? काहीच स्मरणात नाही. त्या सीतेच्या विचारामध्ये इतके गुंतून गेलेले. रामचंद्र प्रभूंना त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही अयोध्या नरेश आहात, अयोध्येचे राजा आहेत. असं? मी अयोध्येचा राजा आहे? हो म्हणे, तुम्ही अयोध्येचे राजे आहात. मग रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मग अयोध्येचा राजा इथं वनात काय करतोय? मी दरबारात पाहिजे ना, मी अरण्यात कसा? त्यांनी सांगितलं, तुमच्या आईने तुम्हाला तसं सांगितलंय. मग आईने सांगितलंय तर इतक्या लांब आपण कशाला आलो? मग लक्ष्मणाने सांगितलं, आपण एका विशेष कारणाकरता चाललो आहोत. वहिनींचा शोध घ्यायचा आहे. वहिनी? कोण वहिनी? मग लक्ष्मणाने सांगितलं, जनक नंदिनी. जनक नंदिनी म्हणल्यावर यांनी रडायला सुरुवात केली. ए सीते कुठं गेली? रामचंद्र प्रभूंच्या जीवनातले असे अनेक प्रसंग आहेत. रामचंद्र प्रभू पंपा सरोवराच्या काठावर आले, लक्ष्मणाबरोबर आले. सुग्रीवानी त्यांना पाहिलं, मारुतीरायाला पाठवलं. इथं किष्किंधा कांडाला प्रारंभ होतो आहे.
मारुतीराय येतील, भगवंताशी बोलतील, पण हे किष्किंधाकांड बघण्याच्या पूर्वी मारुतीरायांचं स्वागत करण्याकरता थोडंसं भजन करू.